RPS 76 जे आपण अ, आपल्याकडे जेव्हा धन्वंतरीची ॲग्री डिव्हिजन सुरू झाली, तर सगळ्यात पहिलं प्रॉडक्ट जे कुठलं आलं, ते म्हणजे RPS 76. आजपर्यंत धुआधार त्याची विक्री केली जातीये आणि विक्री का होतीये? कारण त्याचे सुंदर रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतायत. आर-पी-एस म्हणजे काय पहिली गोष्ट? तर आर स्टँड्स फॉर रिज्युव्हिनेशन. रिज्युव्हिनेशन ऑफ प्लांट एंड सॉइल. म्हणजेच संवर्धन करणारं, पुनरुज्जीवित करणारं असं आहे. कोणाचं संवर्धन, कोणाचं पुनरुज्जीवन? तर मातीचं आणि पर्यायाने आपल्या पिकाचं. अशा पद्धतीचं हे आर-पी-एस 76 आहे. ह्याचे काय फायदे आहेत? आता आपण जेव्हा फायद्याचा विचार करतो, तेव्हा आपल्याला काय अपेक्षित असतं, की जास्त फळं लागावीत, नंतर टेस्ट चांगली यावी, कलर चांगला यावा, आकार चांगला यावा आपल्या फळाला किंवा इतर जे काही आहे त्याला. उत्पादन जास्त यावं, प्रोडक्शन जास्त व्हावं, हा आपला भर असतो. आपण त्याच्यामध्ये नेहमी मोजत असतो, फायदा होतो तो. पण ते फार चुकीचं आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले मातीचं आरोग्य सुधारायला पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा जसं कंपोस्ट रिच मदत करते, गो रिच प्रॉम मदत करते, तसंच आर-पी-एस 76 सुद्धा मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी फार मोलाची मदत करते. कशी मदत करते? एक तर आपण हे 2 प्रकारे दिलेलं आहे. दाणेदार पण आहे आणि लिक्विड आहे. दाणेदार जे आहे ते अर्थातच आपल्याला जमिनीमध्ये घालायचं आहे. म्हणजे कुठल्याही पिकासाठी आपण जेव्हा शेणखत फुकून टाकत असतो आपल्या शेतामध्ये, तर त्या शेणखतात मिक्स करून आपण 5 किलो एका एकराला कुठलंही पीक असेल त्याच्यासाठी द्यावं. त्या पद्धतीने देतो आपण दाणेदार. आणखीन ऊसाला आपण 2दा देऊ शकतो. एकदा बांधणीच्या वेळेला पण द्यावं आणि अ, आणि भाजीपाला पिकं असतील, तृणधान्य पिकं असतील, ह्या सगळ्या पिकांसाठी आपल्याला जमिनीमध्येच घालायचंय. फळ पिकांसाठी आपण जेव्हा चर खणून बांगडी पद्धतीने खतं घालत असतो, तर त्या चरामध्येच आपल्याला आर-पी-एस 76 घालून प्रत्येक झाडाला टाकायचं आहे. दाणेदार. आता आपण दुसरं जे आहे लिक्विड त्याच्याबद्दल बोलूया. तर लिक्विड असल्यामुळे ते पाण्यामध्ये विरघळणार आहे. मग आपण त्याची फवारणी करू शकतो, आळवणी करू शकतो किंवा कुठले केमिकल्स वापरू नयेत, पण वापरायची गरज पडत असेल, तर त्याच्याबरोबर किंवा इतर जैविक असतील, जी काही औषधं वापरतो, जैविक असतील, बोटॅनिकल असतील, त्या कशाही बरोबर आपण लिक्विड स्वरूपातलं जे आहे, आपलं द्रव स्वरूपातलं आर त्याचा वापर करू शकतो. आता पुन्हा एकदा ह्याच्या फायद्याकडे येऊया, की जमिनीचं आरोग्य कशा पद्धतीने आर सुधारतं. कारण आपल्याला जे दिसतं, ते वरचा भाग दिसतो. पीक जे दिसतं ते वर असतं. म्हणजे ती इमारतीचा वरचा डोलारा आपल्याला दिसत असतो. पण जेवढी इमारत उंच करायची आहे, तेवढाच पाया त्याचा जास्त खोल खणला जातो. फाउंडेशन स्ट्रॉंग करायला लागतं. तर ते फाउंडेशन स्ट्रॉंग करण्याचं काम आर-पी-एस 76 करतं. म्हणून आपल्याला झोपेतून जरी कधी उठलो, तरी 5 त्याचे महत्त्वाचे फायदे सांगता आले पाहिजेत. सगळ्यात पहिला फायदा काय आहे? तर ह्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे. आर-पी-एस 76 मध्ये ह्युमिक सबस्टन्सेस अशा नावाखाली भरपूर घटक आहेत. त्याच्यातला एक महत्त्वाचा घटक आहे ह्युमिक ॲसिड. ते ह्युमिक ॲसिड काय काम करतं? तर पांढऱ्या मुळांची वाढ करतं किंवा ज्याला मूलकेश असं म्हटलं जातं. मुळं वेगवेगळ्या प्रकारची असतात. आपण कधी जर एखादं रोप उपटून बघितलं असेल, तर बघितलं असेल काही मुळं जी असतात, ती फक्त धरून ठेवण्याचं, माती धरून ठेवण्याचं काम करतात आणि जी बाजूला असतात, पेरिफेरीला असतात, झाडाच्या परिघाच्या इकडे असतात. ती मुळं जी असतात, नाजूक, पांढरी, केसासारखी मूलकेश, ती खरं तर पाणी आणि अन्नद्रव्ये शोषून घेण्याचं काम करत असतात. त्यामुळे जेवढी पांढरी मुळांची संख्या जास्त, तेवढं आपल्याला झाड नेहमी सशक्त बघायला मिळतं. तर हे ह्युमिक ॲसिड पांढऱ्या मुळांची वाढ करण्यासाठी फायदेशीर ठरतं. दुसरा फायदा ह्याचा काय आहे? तर याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सेंद्रिय कर्ब कोणाचं खाद्य आहे? सूक्ष्मजीवांचं. मग ते सूक्ष्मजीव वाढीला लागतात कारण त्यांचं खाद्य म्हणजे सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये वापरल्यामुळे उपलब्ध होतं. मग सूक्ष्मजीव काय करतात? तर सूक्ष्मजीव वेगवेगळे अन्न घटक जे आहेत, जे आपण खताच्या स्वरूपात घातलेले आहेत किंवा जे जमिनीमध्ये आहेत, जसं मगाशी म्हटलं, की आपण डी-ए-पी, एस-एस-पी वर्षानुवर्ष वापरून त्याच्यातला जो फॉस्फरस आहे, तो त्याचा साका बनलेला आहे जमिनीमध्ये. तर अशा पद्धतीचा जो फॉस्फरस आहे किंवा इतर सुद्धा वेगवेगळी जी खतं आहेत किंवा जे अन्नद्रव्य आहेत, जी जमिनीमध्ये पडून आहेत वर्षानुवर्ष, जी पाण्यामध्ये विरघळत नाहीत,
तर त्यांना विरघळवण्याचं काम कोण करत असतं? तर सूक्ष्मजीव करत असतात. तर त्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि त्यामुळे अन्नद्रव्याची उपलब्धता सुद्धा वाढते. कशी? मी मगाशी म्हटलं तसं हे सूक्ष्मजीव जे अन्न घटक जमिनीत आहेत, ते विरघळवण्याचं काम करतात. ते विरघळले एकदा, की झाडाच्या अ, मुळांच्या कक्षेमध्ये जे सूक्ष्मजीव पाण्यात विरघळलेल्या अवस्थेत आहेत, ते मुळं शोषून घेतात. तर अशा पद्धतीने अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. हा त्याचा तिसरा महत्त्वाचा फायदा झाला. तर जसे अन्नद्रव्य विरघळवून उपलब्ध करण्याचं काम सूक्ष्मजीव करत असतात, तसेच सूक्ष्मजीव अजूनही एक काम करतात, ते म्हणजे जमिनीमध्ये जे विषारी घटक आहेत, जे आपण खतांच्या माध्यमातून, रासायनिक खतांच्या माध्यमातून अ, आपणच अजाणतेपणी जमिनीमध्ये सोडलेले आहेत विषारी घटक. किंवा काही जमिनींमध्ये आता जर तुम्ही कोकणात गेलात, तर तिकडच्या जमिनी खूप ॲसिडिक असतात, तर त्याच्यामध्ये अॅल्युमिनियम खूप जास्त असतो, जो की झाडाच्या वाढीसाठी घातक असतो. किंवा आपल्याकडच्या इकडच्या ज्या जमिनी आहेत, त्याच्यामध्ये सोडियम जास्त असतो, खूप जास्त असतो, तोही घातक आहे. मग असे जे घातक घटक जमिनीमध्ये आहेत किंवा इतर मी म्हटलं तसं खतांमुळे आलेले जे जड धातू आहेत, त्यांचं विघटन करणं, त्या विषारी तत्वांचं विघटन करून मुळांच्या कक्षेतून त्यांना दूर घेऊन जाण्या वेगवेगळे सूक्ष्म जर वाढीला लागले, तर अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. त्याचबरोबर विषारी तत्वांचं विघटन होऊन, जड धातूंचं विघटन होऊन मुळांच्या कक्षेतून त्यांना बाहेर ढकललं जातं आणि एवढं सगळं झाल्यानंतर काय होतं, तर जमिनीचा पोत सुधारतो. जे आपल्याकडे पूर्वी असायचं, की पाय घातला की खाली जायचा तो. लोण्यासारखी होती माती, भुसभुशीत होती आणि जेवढी माती भुसभुशीत, तेवढी मुळांची वाढ चांगली, तेवढं विषाणूंची संख्या चांगली, तेवढं ऑक्सिजनची उपलब्धता जास्त, हवा जास्त खेळती राहते मुळांच्या पाशी आणि मुळं पण चांगली वाढीला लागतात. तर अशा पद्धतीने जमिनीची संरचना, जमिनीचे कणांची रचना सुधारणं, जमीन भुसभुशीत होणं, हवा खेळती राहणं, हे महत्वाचे 5 फायदे RPS-76 जमिनीमध्ये वापरल्यामुळे होत असतात. मी मगाशी म्हटलं तसं झोपेतून उठवलं तरी आपल्याला हे सांगता आले पाहिजेत आणि हे दाखवता सुद्धा आले पाहिजेत. ह्याचे रिझल्ट्स आपण दाखवून देऊ शकतो. आणि ते आपण नक्की बघा. अशा पद्धतीने हे काम करतं. आता हे सगळं जर झालं म्हणजे एकदा पाया मजबूत झाला, की मग इमारत तुम्ही कितीही मजली उभारू शकता. म्हणजेच काय? तर मग पानांची संख्या वाढते. कारण अन्नद्रव्य व्यवस्थित आलं, की पानांची संख्या वाढते. साठी जे हरितद्रव्य लागतात त्यांची संख्या वाढते. म्हणजे झाडाला पोषक द्रव्य मिळाल्यानंतर एक तर त्याची इम्युनिटी वाढते आणि दुसरं काय होतं इम्युनिटी बरोबरच मग फळधारणा, फुलधारणा हे सगळं होतं. उत्पादन चांगलं येतं. एवढंच नाही म्हणजे क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह ट्रेट्स दोन्ही. एक तर क्वांटिटी वाढते, उत्पादनामध्ये ते दिसतं आपल्याला आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे चव, स्वाद, रंग, आकार ह्याच्यामध्ये सुद्धा अ, खूप चांगली फायदे आपल्याला दिसून येतात. फरक दिसून येतो. तर हे आपण